हॅलो फ्रेंड्स, तर आलेले आहे बाहेर. तर थोडीशी मला शॉपिंग वगैरे करायचं होतं आणि बऱ्याच जणांची कमेंट येते की ताई ब्लॉग का येत नाहीत. तर लवकरच आपले रेग्युलर ब्लॉग स्टार्ट होणार आहे. थोडी डिस्टर्ब असल्यामुळे ब्लॉग माझं झालं नाही आणि वेळ पण भेटत नव्हतं. त्यामुळे त्यानंतर आलेले आहे ते सोनाऱ्याचे ही ते म्हणजे अगदी छोटं दुकान आहे तिथे. ॲक्च्युली काय होतं माहिती का, हे मिनी माझं घंटाळण्यासारखं ते काहीतरी प्रॉब्लेम येतो. मग गळ्यात घातलं आणि त्यांच्याकडे व्यवस्थित असं लावून घेतलं. त्यानंतर मला क्रॉकरी घ्यायचं होतं. त्यासाठी क्रॉकरी बघण्यासाठी इथं आलेली आहे एका शॉपमध्ये. कारण की इथं असं ऐकलं होतं की होलसेलमध्ये क्रॉकरी खूप छान मिळते. तर म्हणलं क्रॉकरी घ्यायचं तर डिनर सेट वगैरे ते घेतलं आणि त्यानंतर मी चाललेले आहे घरी. आणि जाताना मुलांना मी सँडविच वगैरे घेतलं. मस्तपैकी तिथे प्रसिद्ध असं सँडविच आहे आणि खूप दिवस झाले तिला सँडविच घेतलेलंच नव्हतं. म्हणलं पार्सल मुलांसाठी आणलं आणि मुलांना आपण एकदम सरप्राईज द्यावं वगैरे. आणि शॉपिंग करून कंटाळणं येतं, एकदम उत्साह आलेला आहे कारण की आवडीचं जे काय हवं होतं ना ते सगळं घेतलेलं आहे. त्यामुळे तर हे बघा, मुलांसाठी सँडविच वगैरे आणलेलं आहे. त्यानंतर मी क्लचेस, आता आजकाल खूप फॅशन आलेले आहे क्लचेसची बघा, फ्लावर क्लच. तर मी फ्लावर क्लच वगैरे ऑलरेडी मी मुंबईला गेले होते ना, त्यावेळेस मी 2-3 घेतलेलेच होते. त्यानंतर परत आणखी घेतलं कारण की कसं असतं बघा, लेडीजचं हे असंच असतं. म्हणजे म्हणतात ना, कितीही असलं तरी आणखी घ्यायची इच्छा होतेच. त्यानंतर तिथे भाजी वगैरे होते, भाजी वगैरे घेतली आणि थोडंसं किचनमधलं साहित्य वगैरे होतं ते पण. आणि डिनर सेट पॅक आहे म्हणून मी तुम्हाला ते दाखवलं नाही आहे. एक दिवस मी मिनी ब्लॉगमध्ये, ते मोठ्या ब्लॉगमध्ये डिनर सेट मी कशा पद्धतीने शॉपिंग केलेली आहे ना, ते तुम्हाला मी मोठ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. त्यामुळं नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि हे बघा, कटिंग बोर्ड पण घेतलेला आहे. ॲक्च्युली मोठा कटिंग बोर्ड बेसिंग बरोबर भेटलेला आहे आपलं वॉश बेसिंग बरोबर किचनच्या. पण मला छोटा हवा होता कारण की मोठा प्रत्येक सॅलड वगैरे कट करायचं, फ्रूट कट करायचं म्हणलं ना, मोठं प्रत्येकच काढावं लागतं. त्यामुळे इकडे मुलांचं चालू आहे मस्तपैकी एन्जॉय करणं सँडविच. आणि त्यानंतर हे कटिंग बोर्ड वगैरे मी वॉश करून व्यवस्थित ठेवणार आहे, म्हणजे उद्या सकाळी मुलांना टिफिन बनवायचं असेल ना तर पटकन आपल्याला यूज करता येईल. मोठा आहे, तुम्ही बऱ्याचशा ब्लॉगमध्ये वगैरे पाहिलेला आहेच कशा पद्धतीनं आहे. चला तर बाय, काळजी घ्या सगळ्यांनी आणि सबस्क्राईब करा. बाय.